सगळं नाही खायचं ना, थोडं थोडं खायचं. ये थँक्यू थँक्यू थँक्यू. व्हेरी नाईस व्हेरी नाईस. गुड आफ्टरनून मंडळी, पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो. आजचा व्हिडिओ आम्ही चाललो आहे आता बदलापूर रिसॉर्टला आणि मनीषची बॅचलरेट आहे. सो मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की मनीषची बॅचलरेट प्लॅन करायची आपल्याला. सो आम्ही ग्रीन व्ह्यू रिसॉर्ट बुक केलं आहे. हे सेम रिसॉर्ट आहे जिथे आपण माझ्या मम्मी पप्पांचं ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट केलं होतं. सो सेम रिसॉर्ट आम्ही आता परत बुक केलं आहे. सो आता आम्ही सगळे आता एक्सायटेड आहे खूप आणि मी जस्ट निघालो आहे आता आपल्याला गाडी घेऊन जायचं आहे आणि बाकीचे सगळे विक्रोळी स्टेशनला भेटणार आहेत आणि मनीष आपल्याला डायरेक्ट बदलापूरलाच भेटणार आहे. सो खूप जास्त एक्साइटमेंट आहे. सगळे परत भेटले आणि फन तर होणारच आहे रात्रीची आणि हाऊजी वगैरे पण खेळू आपण. आणि मी ह्याच्या आधीचा पण व्हिडिओमध्ये सांगितलं होतं ग्रीन व्ह्यूचा की त्यांचं जेवण वगैरे खूप चांगलं आहे. आणि आता तर आम्ही जेव्हा गेलो होतो तेव्हा रेनी सीझन होता आणि आता विंटर आहे. सो लेट्स सी कसं टेम्परेचर असेल तिकडे आणि थंडी असेल की नाही ते पण आपण बघू. आता आपण फटाफट निघू इथून, आता जास्त वेळ झाला आहे आणि संध्याकाळचा 4चं चेक इन आहे खरं तर. सो आता वाजले 2:15 वाजलेत. फटाफट आपण जाऊ, भेटतो तुम्हाला थोड्याच वेळात. इथे आपली गाडी पार्क आहे आणि ब्रावला सोडून आपण फटाफट निघू. सो आता आपण निघालो आहे आणि इथून अप्रॉक्सिमेटली 2 तासाचा रस्ता आहे ग्रीन व्ह्यू रिसॉर्ट. सो बघू आता आपल्याला जायचं आहे पलावा या रोडनी. इथून आपल्याला ऐरोली साईडनी जायला लागेल. सो बघू आता कसं प्लॅन होतं आहे ट्रिपचं आणि आता फटाफट जाऊ. आता ह्यांना पिकअप करू आणि मग त्याच्यानंतर मग व्हिडिओला सुरुवात करतो. स्टे ट्यून. बाय. गप्पू आहे, सूरज आहे. सो आपण आता फटाफट निघू आणि ऋषी आणि ऋषिताला पिकअप करून डायरेक्ट बदलापूरच्या दिशेला. ऋषी आणि ऋषिता हे 2 तास झाले वेट करतायत. पण हा आमचा पाठी बसलेला सूरज, जरा झूम कर रे सूरजकडे. हा खूपच म्हणजे इतका लेट केलाय ना त्यांनी. आता मला ना त्याला काय बोलू की काय ना आता असं वाटतंय. पण आम्ही त्याला इथपर्यंत आणलंय मास्क बेस घालून. सो लेट्स सी, स्टे ट्यून. आणि खूप मजा येणार आहे आणि जोक्स पण खूप होणार आहेत. सो एन्जॉय करा व्लॉग आणि लेट्स बघू काय होत आहे या ट्रिपमध्ये. स्टे ट्यून. तर अशा प्रकारे आपण आता ऋषी आणि ऋषिताला घ्यायला आलो आहे. अतिशय लेट, तुम्ही बघू शकता पाठी बॅग ठेवत आहेत. अतिशय लेट करणारे ऋषिता आणि ऋषी हे आय थिंक सो मला वाटलं दुबईवरनच येत आहेत इकडे. पण फायनली त्यांची फ्लाईट लँड झाली आणि इथपर्यंत आले. आता थोडी अजून फटाफट निघू. आता हो फटाफट निघूया आणि मजा करूया आणि हे सीएनजी भरूया फटाफट. हो, सीएनजी इज मोस्ट इम्पॉर्टंट. सीएनजी इक्वल टू प्लॅन सक्सेसफुल. अरे मी इथे सो आता सगळे आलेले आहेत. तुम्ही बघू शकता पार्टी. ऋषी हे खूप लेट लतीफ आणि बोलू शकता तुम्हाला. त्यांना एक काम दिलेलं आम्ही जे बॅचलरचं सामान सांगितलेलं सिद्धूने. सिद्धू बोलला स्पिरिट आला. मी बोललो स्पिरिट काय असतं, स्प्राईट माहितीये मला. तो मग ते स्पिरिट मला भेटतच नव्हतं म्हणून मला लेट झाला. तो टायपो एरर होता. पण आता तुम्हाला जोक बनवायचा आहे तर बनवा. पण ऋषी यांना एक काम दिलेलं ते सामान आणायचं, तेही त्यांनी नाही केलेलं आहे. सो ऋषी सिद्धूने ग्रुपवर टाकलेला अरे ते ब्राईट टू बी वाला आणायचंय की ते घेऊन या. आम्ही म्हणलो आपण कोणाच्या प्रायव्हेट चाललो, मनीषच्या की सोतीच्या. ते रात्री घालायचंय ना. रात्री सकाळी काय लग्न आहे काय, रात्री रिसेप्शनला वेगळं घालायचं, जाताना वेगळं घालायचं, साखरपुड्याला वेगळं घालायचं. अरे ते पिवळं होईल रात्रीपर्यंत. पिवळं कसं होईल? हळद आहे काय तुझी आज? हळद नाही, तू डस्ट लागून पिवळं होईल.
आपण मनीषची हळद करू शकतो तसं काही एवढी issue एसी नाही. गाडी आहे चांगली, खिडक्या बंद केल्यात, एसी लावली, बोलतो डस्ट लागून खराब होईल. मग काय सिद्धू आणि पण ऋषीने वाईट घातलं यार, याचा डोळा होऊन जाईल. आता याचं परत ते वाईटच तुझ्याकडून दोन मैत्रिणी आहेत का? गप्पू, तू त्या 2 मुली काय क्लेनी बनवणार आहेस का? नाही ना, अप्सरा की आणणार आहे. तूच मुलींचा वीक घालून गेटअप करणार आहेस? स्वर्गातून अप्सरा आणणार आहे. टेन्शन घेऊ नका. स्वर्गातून अप्सरा आणणार आहे का तुझी हा, ते- वाली बाई आणणार आहे, कपडे धुणारी बालाजीच्या दुकानातून अप्सराची पेन्सिल पण आणली नाही कधी. नटराजची घेऊन यायचं आणि बोलतो प्लॅटिनम. गप्पू तुला स्वर्गात एंट्री प्लॅटिनम. त्याला ती पेन्सिल मधली पण अप्सरा नाही भेटली, तर ही अप्सरा तर मला तर काय वाटत नाही आता लगेच भेटेल. मेरा OnePlus. आता CNG वगैरे भरून झालाय, तर फटाफट निघायचं आपल्याला बदलापूरच्या दिशेला. आणि आपण फ्रूट सलाड वगैरे खाऊन झालंय. हो, सो आता आपण फटाफट निघू इथून आता. आणि इथून अप्रॉक्सिमेटली 1.5 तास आहे. स्टेट टू गप्पू प्ले हो जा. आँखों से छू लो के बाहेर अरे मी काय बोलतोय ऋषिता, आपण काय रील्स बिल्स बनवायचे की नाही? बनवूया आणि तो कंटिन्युएशन वाला रील बनवूया. आता अं, थोडा लग्नात थोडा ओके. कसा वाला पण ओके ओके, तर आपण एक काम करूया, आपण पूल मध्ये पण बनवूया आणि रूम मध्ये पण बनवूया ते गॉगल लावून. गॉगल एवढे गॉगल बिगल आणले नाही तुझ्याकडे करूया. अरे माझ्याकडे तो स्विमिंग पूलचा गॉगल आहे, तो चालेल का? हा, तेच बाकी आहे. हा माझ्याकडे पण एक आहे वेल्डिंगचा गॉगल, चालेल का तो? सो आता आम्ही बदलापूर रोडला आहे आणि एकदम घाण ट्रॅफिक आहे. तर मी तर तुम्हाला सजेस्ट करेल की तुम्ही ट्रेनने आलेलं बेस्ट असेल, ट्रॅफिक नाही लागणार अँड ऑल. तर तसं करून बघा. एकदम आम्ही फॅडअप झालोय पूर्ण. अजून आता मला तर नाही वाटत की आम्ही अजून 40 मिनिट्स पर्यंत पोहोचू. सो बघूया आता, ट्रॅफिक जसं जसं पुढे जाईल तसं तसं आम्ही पुढे जाऊ. एवढी वाट लागली की बस रे बस, एवढं ट्रॅफिक जाम आणि सगळ्यांच्या हालत बघा. मेन ट्रॅफिक हल्ली तरी पाहिजे, ही हालतच नाही. स्टॅच्यू ऑफ लिबर्टी झाली इथे. फायनली पोहोचलो आपण. हाऊ वाज द जर्नी? जर्नी वॉज टू गुड. व्हेरी लॉंग जर्नी. आम्ही आता गावालाच आलोय असं तुम्ही समजा, कारण की तो गावाचाच प्रवास होता. हिअर वी गो. एक्साइटेड? Yes, all are excited. You excited? येस ब्रो. व्हेरी मच एक्साइटेड. मित्रांनो, आता आपण हौजी खेळायला चालू केली आहे आणि ऑलमोस्ट आम्ही पोहोचलो 7:30 वाजता, बघितलं तुम्ही. आणि आता थोडं फ्रेश बिश होऊन मस्त आम्ही आता इथे हौजी खेळत आहोत. इथे विशाखा आहे, गप्पू आहे, ऋषिता आहे, ऋषी आहे, सूरज, 4 तिकीट सिद्धू आणि मनीष आहे. इथे आम्ही हौजीचा गेम चालू केला आहे ऑलमोस्ट. सिद्धू मग काय बोल? सो आता आम्ही हाऊजी खेळणार आहे आणि बघू कोण आहे लकी विनर आजच्या हाऊजीचा. सिद्धू काडीने खेळणार आहे. सोनी सिद्धू आज एकही काम कोणी केलेलं नाहीये. ज्याला जे काम दिलेलं ते पण तो विसरलाय. पण काही करून आम्ही इथपर्यंत पोहोचलोय आणि आता हाऊजी खेळतोय. आता पुढे बघूया काय होतं. हा होत और आहे. क्या मजे जो आते. जिंकणार आहे तो उद्याची पार्टी स्पॉन्सर करणार आहे. म्हणजे जिंकलो तरी त्रास आणि न जिंकलो तरी त्रास. सो लेट्स सी. शिकायला गाव काय देख. चुप रे. आजचा नंबर 4-2 6. कोक मावा. जेवण इथं करून जाईल. तर आलं हावऱ्यासारखे त्याच्यावर पडू नका. थोड़ा मेरे को भी दे रहे इसमें. अरे दोनों को कॉकटेल कर जरा इसको. वो दे. कॉकटेल करना जरा. सो मित्रांनो, आता आपण चाललोय जेवायला आणि जेवणाचा मेन्यू दाखवतो तुम्हाला काय आहे ते. आणि आपलं हाऊजी वगैरे खेळून झालंय आणि खूप मजा आली हाऊजी वगैरे खेळायला. आता आपण चाललोय जेवायला, दाखवतो जेवण तुम्हाला काय आहे. स्टे ट्यून. इथे व्हेजिटेरियन लोकांसाठी भाकरी, राईस, डाळ, इथे चिकन ग्रेव्ही, चिकन सुक्का आणि गुलाबजामुन.
खादो. आणि आज जेवणाचा मेनू तर तुम्ही बघितलात, खूप भारी टेस्टी होतं जेवण पण. आणि लास्टला होता गुलाबजामुन. मी ट्राय नाही केला गुलाबजामुन, पण ॲज युजल रिव्ह्यू खूप भारी होते त्याचे. स्वतः फटाफट तर जाऊ मनीषच्या बॅचलरेटची डेकोरेशनची तयारी चालू. इथे आता तयारी चालू झाली ग्रूम टू बी आणि तुम्ही बघू शकता इथे बंगला पाहिजे होता, पण हे स्वस्त नाही वाटत आहे ना त्या छोट्याशा बॅचलरेट सारखं. याच्यात नंतर तुला मी झोपून उठल्यावरती मी नाही एवढ्यामध्ये बघ आता आपण आलोय एकदम ग्रूम. चल बस हो गया, चल बांध दे. रूम टोबे. ग्रूम टू बी. अरे वो उधर अटकाने के लिए था. तुम से बारी मैं वीडियो लेता हूं, रुको देखता हूं. बस झालं रे. तुला लाईट बंद पण करायची. हे साइड साइड पट्टा. अरे वो गप्पू पहने है का. चल. सो फायनली आम्ही आता मनीषची मेन बॅचलरेट साठी आलो आहे. सो लेट्स सी मनीष कडूनच जाणून घेऊया की कशी वाटली मनीष तुला अरेंजमेंट आमच्या. थँक्यू सो मच डूड. मग बाकी कसं वाटतंय तुला आज पहिल्यांदा एवढ्या दिवसात म्हणजे एवढ्या महिन्यातून हा तुम्ही मला. फायनली आता आम्ही मनीषच्या मेन बॅचलरेट साठी इथे आलो आहे बदलापूरला. सो लेट्स सी मनीष कडूनच जाणून घेऊया की मनीष तुला कसं वाटतंय. थँक्यू एव्हरीवन. छान वाटतंय. आता सगळं केक काटून म्हणजे कट करून काटा रे काटा. रिटेक काटा. सो फायनली आता आम्ही मनीषच्या बॅचलरेट साठी इथे आलो आहे. सो लेट्स सी मनीष कडूनच जाणून घेऊया. मनीष तुला कसं वाटतंय. ऑफकोर्स छानच वाटतंय एकदम. तुम्ही सगळेजण एकत्र मिळून आपण मजा धमाल करतोय. येस थँक्यू सो मच. येस नाही टाळ्या वाजवा टाळ्या वाजवा. सगळं नाही खायचं थँक्यू. व्हेरी नाईस. फायनली मनीषच्या बॅचलरेटचा केक कट झालेला आहे. सो मनीष लग्न आहे 4 तारखेला. ओके. घरामध्ये माझ्या बेडरूम मध्ये टीव्ही नाही आणि ओव्हन नाहीये, त्यामुळे तुम्ही विचार करा. ठीक आहे, गिफ्ट घेऊन या. विचार करतो. विचार नक्की केले जातील. अभी हे नको टाकू. पाहिजे का. फायनली कसं वाटतंय मनीष. थँक्यू. सो मित्रांनो आता जस्ट आलोय रूमवरती आणि बॅचलरेट आमची झालेली आहे, तुम्ही बघितलात. आणि आता वाजलेत 1:15. आता झोपायची वेळ झाली आहे. गुड मॉर्निंग मंडळी. सो आता वाजलेत 8:30 आणि आपण आता जस्ट उठून फ्रेश वगैरे झालो आहे. आम्ही रात्री काल 4:30 वाजता झोपलो आणि खरं तर हाऊसी वगैरे चाललेली रात्रभर. मी शूट करू शकलो नाही कारण त्यातच बिझी होतो आम्ही हाऊसी वगैरे खेळण्यात. सो खेळलो वगैरे हाऊसी. त्याच्यानंतर मग आम्ही चोर पोलीस वगैरे पण खेळलो. लहानपणीच्या आठवणी परत जागा झाल्या आमच्या. सो असं काहीसं आमचं रात्र गेलं आणि त्याच्यानंतर सगळेजण झोपलेत. अजून बाहेरचा व्ह्यू दाखवतो तुम्हाला, पूल एरिया दाखवतो. कारण सकाळी एवढी इथे थंडी आहे की बस रे बस. एकदम थंड पाण्याने आंघोळ करायची मजा काय वेगळी असणार आहे. आहे पूल एरिया. इथे घर आहे, इथे घर आहे, इथे आपलं AC वाला घर आहे आणि इथे आपला रूम. सो मित्रांनो निघाले आता ब्रेकफास्ट करायला. सो ब्रेकफास्ट मध्ये काय काय ऑप्शन्स आहेत ते तुम्हाला दाखवतो. स्टे ट्यून.
अरे इसमें नहीं है ऑप्शन। क्यों? सो आता जेवण वगैरे झालं आहे, मस्त एकदम फुल टेस्टी जेवण होतं। आणि बघितलं तुम्ही जेवणामध्ये काय होतं। आताच्या जेवणामध्ये बॉईल अंड ॲड होतं आणि काल रात्री गुलाबजामुन होते स्वीट्समध्ये, आता सेवया होता। खूप मस्त एकदम लागलं आणि सगळ्यांनी पोट भरून जेवलं आहे। सो आता इथून आता एक गेम हाऊजीचा खेळू, त्याच्यानंतर मग आपण निघू मुंबईच्या दिशेला। स्टे ट्यून। सो आता वाजले 3 आणि आपण आता निघालो आहे 3 वाजता, कारण चेकआउट टाईम जो आहे 3 वाजता आहे। सो आपण विचारू आमच्या फ्रेंड्सला कसं वाटलं। सिद्धू? खूप मजा आली। सो एकदम खूप मजा आली आहे। आम्ही मनीषची बॅचलरेट केली, काल एक छोटीशी पार्टी होती, तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता। ती पार्टी केली आणि त्यानंतर आम्ही एक हाऊजीचा मस्त गेम खेळलो आणि खूप मजा आली। ग्रूम टू बी हरला। हो, ग्रूम टू बी आणि बाकी तर खूप एन्जॉय केलं। गाईज तुम्ही केलं की नाही एन्जॉय? मस्त एकदम। आता आपला चेकआउट टाइम झालाय, सगळे आपण निघालोय। रोडो आता आपण फटाफट निघू आता इथून, आता डायरेक्ट मुंबईच्या दिशेने। कसा प्रवास होणार आहे, ट्रॅफिक भेटणार आहे की नाही ते पण या व्हिडिओच्या माध्यमातून सांगेनच तुम्हाला। सो भयंकर मजा आली। चलो लेट्स गो। सो निघालो आता फटाफट आणि माझ्या गाडीमध्ये विशाखा, गप्पू आणि ऋषित आहे आणि मनीषच्या गाडीमध्ये बाकीचे सगळे गेलेत। सो आता इथून आपल्याला 1.5 तास दाखवते, फटाफट निघू आता आपण। म्हणजे कुठे हॉल्ट नाही करायचं आपल्याला। सो भेटू आपण थोडं आत। आता मनीष बघा, आपण एक हॉल्ट घेतलाय ऐरोलीला आणि तिथे आपण चाय वगैरे थोडं कॉफी वगैरे घेऊ। सगळं इथे तुम्ही बघू शकता पार्टी उतरलेत। सो भारी प्रवास होता, ट्रॅफिक भेटले नाही, आम्ही 1 तासात फटाफट आलो कल्याणशील फाटावरून। आता थोडं कॉफी आणि चहा वगैरे घेऊ आणि भेटतो तुम्हाला थोड्याच वेळात। नाश्ता बहुत टेस्टी है, इसमें मैं 4 खाया और 2 बाकी है। सो आता आपण स्टेशनला पोहोचलोय, आता त्यांना सोडतोय। चलो बाय 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 बाय। चल बाय 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 बाय। सो मित्रांनो आता जस्ट बिल्डिंग खाली आलोय आणि आता आपण फटाफट जाऊ फ्रेश बीच होऊ, कारण खूप टायर्ड पण आहे आणि सगळ्यांना सोडलं आपण विक्रोळी स्टेशनला आणि खूप मेमोरेबल ट्रिप होती मनीषची बॅचलरेट। सो एन्जॉय केली आम्ही सगळ्यांनी आणि इथून खरं तर बदलापूरपासून इथे ट्रॅव्हल करायला एवढा वेळ, इथून जाताना खूप जास्त वेळ लागला आणि परत रिटर्न येताना मुंबईला एकही ट्रॅफिक नव्हती। फटाफट आलो आम्ही नॉनस्टॉप आणि हॉल्ट घेतला, मध्ये कॉफी वगैरे घेतली। सो असा काहीसा मेमोरेबल ट्रिप केली। सो आता जाऊ घरी, फ्रेश बीच होऊ। या व्हिडिओला मी तिथे एंड करतो। व्हिडिओवरती नवीन असाल तर चॅनलवरती सबस्क्राईब करा, शेअर करा, जास्तीत जास्त प्रेम करा। व्हिडिओ आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय।